चला, श्री स्वामी समर्थ मंडळी, आज आपण बनवतोय पावभाजी. चला, पावभाजी कशी बनवायची बघूया आपण. सगळ्यात आधी तेल घालून घेतले, फ्लावर घातलं आहे, टमॅटो घातले, 2 गाजर घालून घेतले आणि बटाटे 4 ते 5 बटाटे घातले छोटे छोटे आणि 2 बीट किसून घातले. बीट कारण किसून तुकडे करून घातलं की बीट शिजलं नसतं व्यवस्थित, म्हणून मी किसून घातलेलं आहे. हे सगळं शिजून झालं, एकजीव झाले सगळं शिजून. आपण स्मॅशरने स्मॅश करून घेऊया, व्यवस्थित एकजीव करून घेऊया. त्याच्यानंतर कढईमध्ये तेल घेऊया, राई जिरा टाकून घेऊया. तेल चांगलं राई जिरा तडतडला की अद्रक लसूण पेस्ट घालून घेऊया. त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट व्यवस्थित असं परतून घेऊया. लालसर झाली की एक कसा स्मेल पण येतो, ते व्यवस्थित म्हणजे हे झाला की. मग त्याच्यानंतर कांदे मी 2 ते 3 कांदे घेतलेले आहेत, एकदम बारीक चॉप करून घेतलेले आहेत. ते टाकून घेऊया, गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊया. त्याच्यानंतर 2 टमॅटो घातलेत मी, टमॅटो शिजवते वेळेस पण घातलेल्या भाज्या. आणि त्याच्यानंतर मसाले, जगभरातले सगळे मसाले घालून घेऊया. मसाले झाले त्याच्यानंतर पावभाजी मसाला, मी बादशाचा पावभाजी मसाला पण घेतला आहे. आणि हे वाटाणा टाकला आहे, हे पावभाजी मसाला घातला आहे मी बादशाचा. आणि वाटाणा वगैरे व्यवस्थित घालून पावभाजी मसाला घालून व्यवस्थित एकजीव करून हे सगळं आपण मिक्स करून घेतलेलं सारण, हे शिजवून घेतलेली भाज्या सगळ्या घालून घेऊया. पाणी राहिलेलं शिजवलेलं पाणी मी ठेवलेलं व्यवस्थित थिक करून घेऊया. जास्ती पातळ पण नाही,